आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे माहेर बहुउद्देशीय संस्था आणि गुरु ग्लोबल प्रीस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य बालदिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आले। विठ्ठल रुक्मिणीच्या जयघोषात निघालेली या दिंडीत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा परिधान करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले। हातात टाळ, डोक्यावर वारकरी टोपी आणि मुखात जय हरी विठ्ठलाचा अखंड गजर करत बाल वारकऱ्यांनी वारकरी परंपरेचा जागर घातलाय। लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये भक्तिभाव, संस्कृती आणि वारकरी परंपरेची ओळख निर्माण व्हावी या उद्देशाने या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या सोहळ्यात विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतलाय। यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सौ शिल्पा पंकज देशमुख यांनी सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि सहकारी करणाऱ्या नागरिकांचे आभार मानलेत। या बाल दिंडीमुळे काही काळ मेहकर शहरात पंढरपूरच्या वारीचा भक्तिमय माहोल अनुभवायला मिळाला। नीट पेपरफुटी प्रकरण आणि दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ अकोला जिल्ह्यातील आकोट येथे विद्यार्थ्यांच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले। श्री संत नरसिंग महाराज यांच्या रंगनाथ प्रांगणातून निघालेल्या या मोर्चात विद्यार्थी, विविध सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील प्रतिनिधींनी सहभाग घेतलाय। मोर्चेकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करत परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता राखावी, संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे। आंदोलनादरम्यान दिल्लीतील घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आलाय। तसेच केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली। या मोर्चात राष्ट्रीय कीर्तनकार सत्यपाल महाराज, माजी आमदार संजय गावंडे, काँग्रेसचे महेश गणगणे, शिवसेना पदाधिकारी, वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी, विविध सामाजिक कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने विद्यार्थीही सहभागी झाले होते। मोर्चांची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली आहे। अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात नांदेडमध्ये येत्या 9 ऑगस्ट रोजी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। राज्य सरकारकडून अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जातीतील विविध संघटनांनी या निर्णयाला विरोध दर्शवलाय। या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत मोर्चांच्या नियोजनाची माहिती देण्यात आली आहे। 9 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता महात्मा फुले पुतळा ITI चौक येथून मोर्चाला सुरुवात होणार असून जिल्हा अधिकारी कार्यालय येथे मोर्चाचं सभेत रूपांतर होणार आहे। उपवर्गीकरणाचे निर्णय मागे घेऊन अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे संरक्षण करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये बैठका सुरू असून मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे असं आवाहन आयोजकांनी केले। तर अनुसूचित जातींमध्ये एकोपा कायम ठेवत आरक्षणाच्या संरक्षणासाठी हा महामोर्चा काढण्यात येणार असल्याचं आयोजकांनी स्पष्ट केले। विरोधामध्ये महाराष्ट्र शासनानं म्हणजे पेशवाईनं ज्या पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे तो निर्णय अनुसूचित जातीच्या प्रवर्गाच्या माध्यमातून त्याला तीव्र विरोध करण्याच्या अनुषंगानं क्रांती दिवस या 9 ऑगस्ट रोजी अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीनं प्रचंड मोठ्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आमची भूमिका अशी आहे की आजपर्यंत कधी महार मांग हा वाद नव्हता। विनाकारण हा पेशव्यांनी हा वाद उकरून काढला आणि 2 समाजामध्ये एक तेढ निर्माण केली, ज्यांच्यामध्ये आजपर्यंत बंधुत्वाचं, समन्वयाचं नातं होतं, समंजसपणा दोघांमध्येही होता। पण आज हा वाद काढून आम्हाला वेगवेगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे। किळसवाने आणि कुटील डाव त्यांनी रचलेला आहे। आम्ही त्या मोर्चाच्या माध्यमातून महार मांग आम्ही कधीच वेगळे होणार नाही अशा पद्धतीची आमची भूमिका आहे आणि ती भूमिका घेऊन आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून या उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीनं महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे। गेल्या 15 दिवसापासून या मोर्चाची पूर्वतयारीला सुरुवात झालेली आहे। 15 दिवस शिल्लक आहेत,
15 दिवसामध्ये नांदेड जिल्ह्याच्या प्रत्येक गाव खेड्यापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहोत। तालुक्याला आमच्या बैठका चालू आहेत। शहरामध्ये वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये आमच्या बैठका होऊन आम्ही लोकसमूह जमा करणे आणि महार मांग हे वेगळे नाहीत तर हे एकच आहेत ही भावना महाराष्ट्र शासनापर्यंत आमची गेली पाहिजे अशी आमची मानसिकता आहे। आणि पेशव्यांनी जो डाव भीमा कोरेगावच्या वेळेस रचला होता तोच डाव त्यांनी या 2026ला रचलेला आहे। भीमा कोरेगावला ज्या पद्धतीने त्यांचा पराभव झाला होता याही वेळेस त्यांचा पराभव निश्चित आहे हे देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांनी समजून घेतलं पाहिजे। कोर्टाचा कुठलाही असा निर्देश नाही की याची अंमलबजावणी झाली पाहिजे नसताना सुद्धा खास करून या दोघांमध्ये भांडण लावणे आणि महाराष्ट्राला दंगलखोर बनवण्याचा प्रयत्न या हिंदुत्ववादी आतंकवाद्यांनी रचलेला आहे। तो डाव हाणून पाडण्यासाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील 59 जाती एकत्र येऊन हा विरोध आम्ही तीव्र विरोध त्यांचा करणार आहोत। आणि माझी प्रशासनाला महाराष्ट्र शासनाला नम्रतेची विनंती आहे की नांदेडमध्येच नसून पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जातीयतेचा रंग तुम्ही देऊ नका। वेगवेगळे रंग जातीयेचे तुम्ही निर्माण करून बंधुत्व समंजसपणा स्वातंत्र्य या सगळ्या गोष्टी हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नका। जे काळ पूर्वीचा होता तो काळ पुन्हा आणण्याचा प्रयत्न करू नका। तो तुमच्यानं कधीही परत येणार नाही। महार मांग कधी वेगळे होणार नाहीत। आमच्यामध्ये वाद नाही वाद होणार नाही हे मोर्चाच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्र शासनाला निश्चितपणाने कळवणार आहोत। या मोर्चामध्ये आनंदरावजी आंबेडकर भीमरावजी आंबेडकर बबनरावजी घोलप साहेब सुरेश माने बडोले साहेब खास करून या मोर्चामध्ये महाराष्ट्राची ही समिती आहे या समितीचे ते 5ही लोक या मोर्चामध्ये येणार आहेत। मोर्चाचा मार्ग हा ITI शिवाजीनगर कला मंदिर वजीराबाद छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा U-टर्न घेऊन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार। तिथं मंच निर्माण करून त्या ठिकाणी काही प्रमुख लोकांचे भाषण होतील आणि ते भाषण झाल्याच्या नंतर आम्ही प्रशासनाला जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत राष्ट्रपती महोदयाकडे मुख्यमंत्री महोदयाकडे आम्ही आमचे निवेदन सादर करणार आहोत। आणि आम्ही एक आहोत एक राहूत आणि एकच आहोत हे पुन्हा पुन्हा त्यांना सांगण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे। रोजी उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा निघणार आहे त्या अनुषंगाने आज पत्रकार परिषद संपन्न झाली। पत्रकार सर्व मंडळींचे या ठिकाणावर आम्ही सर्व कृती समितीच्या वतीनं या ठिकाणावर धन्यवाद देतो। आपणा सर्वांना आभार व्यक्त करतो। जो 9 ऑगस्ट 2026 रोजी निघणारा महामोर्चा आहे हा महामोर्चा महात्मा फुले पुतळ्यापासून शिवाजीनगर मार्गे कला मंदिर शिवाजी महाराजांचा पुतळा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून थेट कलेक्टर ऑफिसवर जाणार आहे। तसं आम्ही SP साहेबांना जिल्हाधिकारी साहेबांना एक विनंती निवेदन सुद्धा दिलेला आहे। आणि हा महामोर्चा कुठल्याही एका जातीचा नसून हा 59 जातीचा महामोर्चा आहे। या महामोर्चामध्ये लाखोच्या संख्येनं सर्व जाती धर्माची लोक त्या ठिकाणावर येणार आहेत। वेगवेगळ्या तालुक्यावर बैठका चालू आहेत। शहरामधल्या नगरानगरामध्येही बैठका मीटिंगा चालू आहेत। आणि हा मोर्चा कुठल्याही जातीच्या विरोधात नसून हा मोर्चा सरकारच्या विरोधात आहे। मातंग बांधव हे आमचे शत्रू नाहीत ते आमचे बांधव आहेत। ही आमची भूमिका या महामोर्चामधून आम्ही सिद्ध करून या महाराष्ट्रामध्ये एक बंधू भावनेचा समतेचा संदेश सुद्धा आम्ही त्यामधून देणार आहोत। या महामोर्चाला संबोधित करण्यासाठी सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब माजी न्यायमंत्री बडोले साहेब माजी मंत्री घोलप साहेब सुरेश माने साहेब हे संबोधित करण्यासाठी येणार आहेत। आणि सर्व या महामोर्चामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व बांधवांना भगिनींना माता भगिनींना सर्वांना एक नम्रतेचं आव्हान आम्ही करतोय की अगदी शांततेमध्ये या महामोर्चामध्ये आपण सहभागी व्हायचं आहे। कुठल्याही प्रकारे या महामोर्चाला गालबोट लागणार नाही। कुठल्याही जाती धर्माच्या भावना दुखावणार नाहीत।
याची आपण सर्वांनी काळजी घेऊन या महामोर्चामध्ये शांततेमध्ये आपण लाखोच्या संख्येनं सहभागी व्हावं असं या ठिकाणावर आव्हान करतो. दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत जंतर मंतर येथील घटनेचा निषेध नोंदवलाय. तसेच संबंधित घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. काही काळ रस्ता रोखून धरल्याने वाहतुकीवर परिणाम झाला होता. मात्र पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त ठेवत परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे. आंदोलन शांततेत पार पडलं असून विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाकडे सादर करण्यात आले.